अदर मेथड. पोस्टच्या जागी काहीतरी वेगळे ठेवा, ट्रान्स ठेवा, डेटा सेंड करून पहा. काय झाला बघा, काय झाला, नॉट अलाउड. नॉट अलाउड. 405 मेथड नॉट अलाउड. नॉट अलाउड म्हणजे मेथड नॉट अलाउड. काय आला पाहिजे स्टेटस कोड 405 मेथड नॉट अलाउड येतोय, यस. किंवा टेस्ट केस माझी पास झाली. जर कोणी इथं जर स्पेसिफिक लिहित असेल, स्पेसिफिक म्हणजे तर अनदर मेथड मध्ये तुम्ही ट्रान्स करा, ती ट्रान्स, ठीक आहे. तर तुम्हाला आणि टेस्ट केस वाढवायचे असतील तर असं करू शकता. आता मेथड दुसरी चेंज करून पहा, ट्रान्सच्या जागी आणखी दुसरी करा, ट्रान्सच्या जागी दुसरी पोस्टच्या जागी पॅच करून पहा, डिलीट करून पहा, ठीक आहे. असं पण करून तुम्ही टेस्ट केस वाढवू शकता. ठीक, इथपर्यंत झालं, कळालं आपली पोस्ट मेथड कसे टेस्ट करायचं. इथे कोणाला काय विचारायचं आहे, यू कॅन. सर, स्टेटस कोड 403 फॉरबिडन जो आहे तो कधी येऊ शकतो मग पोस्ट रिक्वेस्ट मध्ये? समजा तुमची प्रोग्राम डेव्हलपरनं बनवलाय, म्हणजे डेव्हलपरनं सर्व्हिस बनवली आहे, पण ती सर्व्हिस ऍक्च्युली त्याचा रिक्वेस्ट प्रॉपर जात नाहीये, तो फक्त लूप मध्येच घुमतोय. आता सर्व्हिस मध्ये डेव्हलपर प्रोग्राम लिहितो ना, बरोबर. एपीआय कोडिंग करणे म्हणजे काय करणे, त्याला पण कोड करावं लागेल. सर्व्हिसेस बनवणे म्हणजे त्याला पण कोड करावं लागेल. आपल्या सर्व्हिसेस कोणत्या लँग्वेजनं बनतायत, कोणत्या टेक्नॉलॉजीनं बनतायत, कोणती टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसला आहे. What are the different technologies are present in your project? Java. करेक्ट. तुमच्या सर्व्हिसेस इम्प्लिमेंट होत आहेत जावा लँग्वेजनं. फ्रंट एंड कशाने इम्प्लिमेंट होतोय, .NET. डेटाबेस साठी एसक्यूएल सर्व्हर. जे सर्व्हिसेस माझ्या जावा लँग्वेजनं डेव्हलपर लिहितोय ना, समजा डेव्हलपरनं प्रोग्राम काय लिहिला, काहीतरी प्रोग्राम लिहिला सर्व्हिसच्या फंक्शनॅलिटीसाठी, आणि ती फंक्शनॅलिटी काय रिक्वेस्ट सेंडच करत नाहीये सर्व्हिस टूला प्रॉपर, ती फक्त लूप मध्ये घुसते. लूप म्हणजे इफ कंडिशन अशा प्रकारे दिली की इफच्या बाहेरच जात नाहीये तो. त्यावेळेस मला रिस्पॉन्स काय येईल, तिकडून काहीतरी रिस्पॉन्स येईल का, मला नाही ना, कारण की रिक्वेस्टच नाही गेली कम्प्लिटली. किंवा समजा रिक्वेस्ट मध्ये पूर्ण डेटा जो पाठवायचा होता तो पूर्ण जात नाही, अर्धाच जातोय आणि अर्धा तो डेटा फक्त लूप मध्येच घुमतोय. त्यावेळेस तुम्हाला स्टेटस कोड येईल 403, दॅट इज द फॉरबिड. ऍक्च्युली तो आता तसे प्रोग्राम केला पाहिजे सर्व्हिसमध्ये डेव्हलपरनं, तर तो तुम्हाला येऊन जाईल. इथं माझ्या दाखवण्यासाठी तर दाखवू शकत नाही सध्या, कारण की आपण डमी सर्व्हिसेस पाहतोय. त्या सगळ्या सर्व्हिसेस कशा आहेत, डमी आहेत ना टेस्टिंगसाठी, त्यामुळं. क्लिअर आहे? ओके सर. मग गेट मेथडला फॉरबिडन नाही येऊ शकत ना, पोस्टला ठीक आहे? नाही, गेटला पण येऊ शकतो, पोस्टला पण येऊ शकतो. असं कोण, समजा तुम्ही गेटला रिक्वेस्ट सेंड करताय, डेव्हलपर सर्व्हिस बनवते म्हणजे कोडच करतोय, हो का नाही, कोड करतोय का नाही. कोड मध्ये तुमचं चूक पण होऊ शकते ना. जसं तुम्ही आता सेलिनियमचे कोड लिहितायत, लॉजिकल प्रोग्राम लिहितायत, प्रोग्राम तुम्ही अशा प्रकारे लिहिला की तुमची कंडिशन तिथेच फिरत जाते. म्हणजे ऍक्च्युली समजा 2 डेटा पाठवायचा होता, 2 रिक्वेस्ट पाठवायच्या होत्या, म्हणजे एकाच फंक्शनॅलिटीमध्ये 2 डेटा पाठवायचा होता. एक डेटा तो पाठवतोय बरोबर, दुसरा डेटा फक्त लूप मध्येच घुमतोय. आउटपुट जाईल का, कम्युनिकेशन प्रॉपर होईल का सर्व्हिस टूला, नाही. मग त्यावेळेस काय स्टेटस कोड पाठवेल तो 403, बरोबर का नाही? हो सर, बरोबर. क्लिअर आहे? आणखी क्लिअर आहे इथेपर्यंत? ओके. याच्यासाठी ना एक तुम्हाला मी आता टास्क देईल, एक टास्क मी करून दाखवेल आणि एक टास्क तुम्हाला नंतर तुम्हाला देणार. काय करायचं, आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्या काय केल्या, पोस्ट मेथडला टेस्ट कसं करायचं दाखवलं. आपण एक नेक्स्ट पाहू, दॅट इज द पुट मेथड. पुट मेथडला टेस्ट करायचं कसं करायचं. तर पुट मेथडचा URL तुम्ही तो कोणता पण एक URL घेऊ शकता. याच्यामध्ये कोणता पण एक URL घ्या. समजा हा घेतला मी पुट मेथडचा, तर ह्याचा हा URL आहे, तर याला मी ओपन करेल एका नवीन टॅब मध्ये आणि हा URL मी कॉपी करतो. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये असर्शन राहिलं, ठीक आहे, असर्शन आपण नंतर पाहू. सध्या रेस्ट मला सर्व्हिस टेस्ट करायची आहे. तर डेव्हलपरने मला हा समजा हा प्रोव्हाइड केला आहे URI. URI मी फक्त इथे पेस्ट करतोय. हा डेव्हलपरनं मला URI प्रोव्हाइड केला. डेव्हलपरला बॉडी पण प्रोव्हाइड करावी लागेल. बॉडी कुठे भेटते बघा,
त्या पुट मेथडला क्लिक करा. पुट मेथडला क्लिक केला हा बॉडी झाला. बॉडी ऍक्च्युअली सेमच आहे. जी बॉडी मला लागते तेच बॉडी आहे. बॅरियर टोकन दिलेला आहे, एपीआय की दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट दिला आहे. आता पुट मेथड ही कशी टेस्ट करायची, ठीक आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनशॉट टाका. सर्वात पहिल्यांदा क्लिक करा कशावरती, तुमच्या रेस्ट प्रोजेक्ट वरती, ठीक आहे. तर मी पहिल्यापासून दाखवते तुम्हाला. रेस्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करा. इथे काय पास करावं लागेल तुम्हाला, काय पास करायचे, URI कोण देतो तुम्हाला, डेव्हलपर. तर URI कॉपी झाला नाही माझा, कॉपी. तर इथं मी पेस्ट केला URI, ठीक आहे. हा पहिला स्क्रीनशॉट माझा. नेक्स्ट, नंतर ओके बटनला प्रेस करा, कारण की तुम्हाला फक्त ओके बटन प्रेस करायचे. तर माझा थर्ड प्रोजेक्ट क्रिएट झाला बघा. थर्ड प्रोजेक्ट मध्ये सध्या कोणती सर्व्हिस टेस्ट करतोय आपण, कोणची सर्व्हिस आहे, सॉरी कोणची रिक्वेस्ट आहे, रेस्ट आहे. बट ते सर्व्हिसचा टाइप सर्व्हिस आहे, रेस्ट सर्व्हिस. बट रिक्वेस्ट म्हणतोय, रिक्वेस्ट म्हणजे मेथडचे टाइप कोणता आहे तुमचा, पुट. तर पुटला क्लिक कर. पुटला क्लिक केलं तर बघा ऑटोमॅटिक तो बॉडी पाठवतो. तो म्हणतो की बॉडी पाठवावा लागेल. त्याच्यामुळे बॉडी पाठवावं लागेल. पुटचा यूज काय आहे, पुट रिक्वेस्टचा यूज काय आहे, अपडेट डेटा. जो तुम्ही डेटा ऑलरेडी क्रिएट केला आहात, ठीक आहे, जे डेटा तुम्ही क्रिएट केला आहात त्याला अपडेट करा. तर या अपडेट करण्यासाठी बॉडी पाठवावं लागेल. बॉडी कशामध्ये पाहिजे, जेसन मध्ये. तर इथून सिलेक्ट करा जेसन. आता मी पाठवलं तर काय, स्नेहलला काय पाठवलं तर एपीआय टेस्टर. आता समजा स्नेहलनं कंपनी चेंज केली, इन्स्टेड ऑफ एपीआय टेस्टर स्नेहलला नेक्स्ट कंपनीमध्ये भेटला जॉब ऍज अ ऑटोमेशन टेस्टर. स्नेहलला जॉब भेटला ऍज अ ऑटोमेशन टेस्टर. आपण खरंच पाहू स्नेहलचा जॉब चेंज होतो का नाही. ही झाली माझी प्री रिक्वेस्ट कंडिशन. त्याच्यानंतर तुम्ही डेटा पाठवला इथं, ठीक आहे. मेथड सिलेक्ट केली ऍज अ पुट मेथड. त्यानंतर मेथड सिलेक्ट झाली, बॉडी पास केलं. त्यानंतर तुमच्या टेस्ट केसेस काय असतात, व्हॅलिडेट द रेस्ट रिस्पॉन्स. आपल्याला काय व्हेरीफाय करायचं, सर्वात पहिल्यांदा रेस्ट रिस्पॉन्स. रिस्पॉन्स काय आला पाहिजे, पोस्ट मेथडने हिट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स आला पाहिजे. तर त्याच्यात टेस्ट केसेस आहेत. पहिल्यांदा आपण टेस्ट केसेस डिस्कस करू, त्यानंतर आपला जो पण पार्ट आहे टेस्टिंगचा तो पाहू. स्क्रीनशॉट बरोबर येत आहेत ना डॉक्युमेंट मध्ये. माझ्याकडे असं कोण एवढं कट झाल्यासारखं दिसतोय. याला मी थोडं या साईडला, ठीक आहे. ओके, टेस्ट केसेस आता आपल्याला व्हेरीफाय करायचे, जे आपण टेस्ट केसेस टेस्टिंग साठी पाहिल्या आहेत. नेक्स्ट, तुला प्रॉपर सिक्वेन्स मध्ये लावतो ना. जस्ट 1 मिनिट, थोडं एक सिक्वेन्स मध्ये लावतो, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा ओपन करताल तो प्रॉपर दिसला पाहिजे. त्याचा स्क्रीनशॉट कट झाला म्हणजे तुम्हाला पण कळणार नाही सरांनी काय टेस्ट केलं. ओके, कारण याच्या टेस्ट केसेस सिमिलर हेच असतील. थोडे चेंजेस आहेत, मी तुम्हाला दाखवतो चेंजेस काय असतील. ओके, आता टेस्ट केसेस काय असतील सांगा मला. कारण की याच्यानं काय करतोय आपण, पोस्ट मेथडनं अपडेट करतोय, ठीक आहे, अपडेट करतोय. तर बघा पहिली टेस्ट केस काय असेल, व्हेरीफाय करा पोस्ट रिक्वेस्ट बाय चेंजिंग एपीआय टेस्टर जॉब. कुठं एपीआय टेस्टर टू कुठं, टू ऑटोमेशन. मी कुणाचं जॉब चेंज करून पाहतोय बाबा, एपीआय टेस्टर टू ऑटोमेशन टेस्टर चेंज होईल का. त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय आला पाहिजे, डेटा शुड बी काय झाला, क्रिएटेड झाला पाहिजे का अपडेटेड. डेटा शुड बी अपडेटेड. स्टेटस कोड काय आला पाहिजे, 202 चा मिनिंग काय असतो, ऍक्सेप्टेड. हा, ही झाली पहिली टेस्ट केस. दुसरी टेस्ट केस चेंज करा. अगोदर आपण काय दिलं होतं, मॅन्युअल टेस्टर. मॅन्युअलच्या जागी समजा मॅन्युअल टेस्टर ज्याला दिलं होतं त्याचा आता चेंज होऊन त्याला आता एपीआय टेस्टिंग भेटले नेक्स्ट कंपनीमध्ये. त्याचं एपीआय टेस्टिंग होतं का नाही चेक करा.
व्हेरीफाय करा. समजा ज्याला ऑलरेडी आपण ऑटोमेशन टेस्टिंग दिलं होतं, ऑटोमेशन टेस्टिंग करून तो पुढच्या कंपनीमध्ये चेंज झाला आणि त्या पुढच्या कंपनीमध्ये त्याची प्रोफाईल आता ऍज अ मॅन्युअल टेस्टिंग आली. ठीक आहे. नेक्स्ट व्हेरीफाय करा की ज्याची ऑलरेडी डेटाबेस टेस्टिंग होती, नेक्स्ट कंपनीमध्ये गेल्यानंतर त्याची टेस्टिंग हा काहीतरी एक एपीआय टेस्टिंग. ठीक आहे. तर आता डेटा चेंज होतो का नाही हा आपल्याला पाहायचा. निगेटिव्ह टेस्टिंग मध्ये काय असेल, व्हेरीफाय द पोस्ट या पुट मेथड बाय पासिंग द रॉंग URL. व्हेरीफाय put method by passing the null or blank value. Verify post method by passing the wrong payload. ठीक आहे. नेक्स्ट व्हेरीफाय पुट कोणची मेथड कोणती टेस्ट करतोय, पुट रिक्वेस्ट बाय पासिंग रॉंग किंवा ही मेथड, आणि व्हेरीफाय पुट मेथड बाय चेंजिंग द मेथड टाईप. तर सगळ्या टेस्ट केसेस, या टेस्ट केस मी फक्त लिहिल्यात, तुम्हाला एक्झिक्यूट करून पाहिजे. तर मी फक्त एक दाखवलं बघा, स्नेहल ऑटोमेशन टेस्टर. डेटा सेंड करून पहा. मी डेटा सेंड केला. डेटा कशामध्ये पाहावं लागेल, कशामध्ये, एसएन मध्ये. काय झालं बघा, स्नेहल आलं नाव, जॉब तिथे चेंज झाला जे ऑटोमेशन टेस्टर, आणि अपडेटेड पण आला. काय आला नाही, पोस्ट आणि पुट मध्ये काय आला नाही रिस्पॉन्स मध्ये, आयडी. दरवेळेस आता आयडी क्रिएट होईल का, मेथड काय सध्या अरे पुट आहे, पुट म्हणजे काय, त्यानं काय केलं, स्नेहल या नावावरती जो ऑलरेडी डेटा क्रिएटेड झाला होता त्याचा जॉब त्यानं चेंज केला. तर तो जॉब काय झाला, चेंज झाला. त्यामुळे मला बरोबर जॉब चेंज होतोय का, होतोय. एक्सपेक्टेड रिझल्ट काय आला पाहिजे, अपडेट होतोय. स्टेटस कोड काय आला पाहिजे, 202. किती येतो स्टेटस कोड आपल्याला, हा 200 म्हणजे ओके. हा कुठं आला पाहिजे, फक्त 200. चेंज आला तर आपण काय करणार, मग डेव्हलपरला काय पाठवणार, आपण म्हणणार अरे बाबा अपडेट तर होतोय पण प्रॉब्लेम काय होतोय, स्टेटस कोड ठेवलेला आहे ना तो स्टेटस कोड चुकीचा आहे. तर आपण तुम्ही रेज करायचं तिथे डिफेक्ट अगेन्स्ट द टेस्ट केस की बाय पोस्ट रिक्वेस्ट विल अपडेटिंग द डेटा बट स्टेटस कोड इज डिफरंट. वी रिक्वायर स्टेटस कोड ऍज अ 202, इट्स शोइंग स्टेटस कोड ऍज 200. असा डिफेक्ट रेज करायचा. सेम नंतर रिमेनिंग जे टेस्ट केसेस मी लिहिल्या सगळ्या टेस्ट केसेस तुम्ही इथे एक्झिक्यूट करून पहा. सगळ्याचा जॉब चेंज करून पहा. जॉब चेंज झाला पाहिजे आणि सगळ्याचा जॉब चेंज झाल्यानंतर जे आपल्याला डेटा येतो त्यामध्ये फक्त काय आयडी हा पॅरामीटर किंवा टॅग नेम आला नाही पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या अपडेट होतात. ठीक आहे. तर ही अशा प्रकारची पोस्ट मेथड आहे, पुट मेथड आहे, पुट रिक्वेस्ट आहे की जे तुम्हाला स्वतः टेस्ट करायचे, हे तुम्हाला स्वतः टेस्ट करायचे. क्लिअर आहे इथेपर्यंत. सर आपण जे आता पुट रिक्वेस्टनी अपडेट केले मग ते गेट मेथडनी आपण रिट्राइव्ह करून पाहू शकतो ना? पाहू शकत नाही, कारण की हे कशी आहे, डमी साइड आहे. ही कशी आहे, डमी साइड आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक स्वतः आपण एक रेस्ट एपीआय बनवू शकतो, स्वतः बनवू शकतो ना. मी तुम्हाला स्वतः बनवून दाखव. त्यावेळेस तुम्ही रिअल मध्ये अपडेट करून पहा. खरंच रिअल मध्ये तुम्हाला गेट मेथडनं तो डेटा दिसतो. हो सर. आपण याच्यानंतर ना पहिल्यांदा टेस्टिंग काय हे दाखवतो. डमी एपीआय एवढं कळालं ना, मी तुम्हाला नंतर मग स्वतः एपीआय कसं बनवायचं दाखवतो. स्वतः एपीआय बनवून तुम्ही अपडेट करा. रिअल पुटने त्याचा अपडेट करा आणि गेटने टेस्ट करा की स्नेहलचा डेटा खरंच चेंज झाला आहे का नाही. तो तुम्हाला चेंज झालेला दिसेल. क्लिअर आहे. ओके सर. ठीक आहे. सेम अशाच प्रकारे मी आता तुम्हाला डायरेक्ट सगळं टास्क तुम्हाला देतोय. जसं मी इथं पुट पाहिलं होतं तसंच तुम्ही कोणती पॅच नाही इथं पॅच आहे तर पॅच घ्या. या पॅचने तुम्ही करून पहा. पॅच आणि पुट इथे सेम आहे त्यामुळे इथे एवढं काय डिफरन्स दिसणार नाही. आणि सेम तुम्हाला इथे डिलीट पण रिक्वेस्ट घ्यायची आहे. सेम तुम्हाला काय करायचे आहे, इथे जे डिलीट रिक्वेस्ट आहे ते डिलीट रिक्वेस्ट घ्यायची आहे आणि त्या डिलीट रिक्वेस्टला टेस्ट करून पाहायचं आहे. हे सगळं टास्क तुम्हाला आहे. डिलीट मेथड मध्ये आपल्याला डिलीट करण्यासाठी काय लागतं का,
काय लागतं का डिलीट करण्यासाठी? आयडी लागेल ना सर? डिलीट करण्यासाठी आयडी लागेल का? ओके. आता तुम्हाला काय काय लागतं हे कोण प्रोव्हाइड करतं तुम्हाला? डेव्हलपर. इथे बघा डिलीट मेथड आहे. डिलीट मेथड डेव्हलपरला काय पाठवलंय का तुम्हाला काय लागतं म्हणून? नाही. हे सर्वात शेवटी काय आहे? टू म्हणजे काय आहे सर्वात शेवटी? तू म्हणतोय की बाबा तुम्ही फक्त पाठवा, तुमचा डेटा डिलीट होतो. आता हे ऍक्च्युली डमी साइड आहे. ऍक्च्युली डमी साइड आहे, त्यामुळे तो काय करू फक्त तुम्हाला दाखवतो की डिलीट होते. बट जेव्हा मी तुम्हाला रिअल एपीआय दाखवल ना क्रिएट करून, त्यावेळेस तुम्हाला इथे आयडी पास करावा लागतो. जो तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, इथे आयडी पास करावा लागतो. हा डमी आहे, त्यामुळे एवढे टेस्ट करून पाहतो. ठीक आहे. तर डेव्हलपर डमीसाठी मला सगळा डेटा डिलीट होतो. तर हा काय डमी साइड आहे ना, त्यामुळे इथे काय डेटा बिटा डिलीट होत नाही. फक्त एक कन्सेप्ट आहे तसं. ठीक आहे. डिलीट न डेटा डिलीट झाला पाहिजे. क्लिअर आहे? ओके सर. तर ह्या रेस्ट हा झाला आपला जो सोप UI टूल झाला. या टूलनं मी तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस, मी 2-3 सर्व्हिसेस 3 रिक्वेस्ट दाखवल्या टेस्ट करून, बाकीचे पॅच हे सिमिलर आहे, त्यामुळे काही वेगळं नाहीये. डिलीट तुम्हाला स्वतःला करून पाहिजे. तर आजच्यासाठी तुमचा हा टास्क असेल. सोप UI टूलने तुम्हाला रेस्ट सर्व्हिसेसच्या सगळ्याच टाईप टेस्ट करून पाहायच्या आहेत. सगळ्याच मेथड, सगळ्याच रिक्वेस्ट तुम्हाला टेस्ट करून पाहायच्या आहेत. ठीक आहे. ओके. सरचा क्लास आहे का याच्यानंतर? यस सर. ओके. ओके. स्टूडेंट अभी एक रिसेंटली एक विमान नगर की अपनी वेलोसिटी की स्टूडेंट थी पायल. तो पायल ने क्लास ज्वाइन किया शायद से. पायल आपने ज्वाइन किया क्लास? यस सर. यस. ओके. तो सबसे पहले पायल आपका कॉन्ग्रेचुलेशन फ्रॉम द होल वेलोसिटी टीम एंड फ्रॉम दिस विमान नगर बैच ऑल्सो. यानी नई बैच, कात्रज की बैच थी, हमने चेंज किया क्योंकि मैं पढ़ा नहीं हूँ तो मैंने चेंज कर दिया क्योंकि मैं विमान नगर पढ़ा था. ठीक है. तो पहले कॉन्ग्रेचुलेशन सबसे पहले आपका वेलोसिटी टीम से. तो पहले आप एक बार जर्नी बताइए आपने क्या किया. यस. तो एक बार पहले आपका ये भी बताइए डिग्री क्या था, क्योंकि मुझे एग्जैक्टली पता नहीं आपका डिग्री क्या था. तो आपका डिग्री क्या था, आपने स्टडी कैसे किया. ठीक है. और पहले सबसे इम्पोर्टेंट कि आपको क्या लगता है, सॉरी ये मराठी बोलू शकता पहिले, मराठी बैठक हे सांगू शकता की एक्झॅक्टली तुम्हाला आता हे कसं टेस्टिंग आहे, एकदम शेवटचं पोर्शन आहे बरोबर. तर आता तुम्हाला काय वाटतंय की बाबा काय स्टडी केलं पाहिजे, फोकस कशावरती केलं पाहिजे, सर्वात महत्वाचं मॉक या टायमाला किती इम्पॉर्टंट आहे. येस सर. पायल तुमची जर्नी सांगा, त्याच्यानंतर क्वेश्चन स्टुडंट तुमचे काय डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. येस पायल. येस सर. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सर की वेलोसिटी म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्या टीचर लोकांचा वेलोसिटीच्या, कारण त्यांच्यामुळे जी लाईफ चेंज होते ना की ती बाकी कुठेच होत नाही. कारण लाईफमध्ये फक्त वेलोसिटीच एक असं एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपली साईट आपण जिकडे असतो तिकडनं पूर्ण चेंज होऊन आपण एकदम आपल्या नवीन लाईफमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल माय नेम इज पायल जुनघरे आणि माझी डिग्री म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन BSc मॅथमॅटिक्स मध्ये केलेलं आहे, की ज्यांचा IT सोबत कोणताही संबंधच नाही आहे, की IT नाही की लॅपटॉप नाही की या सगळ्या गोष्टींपासून. त्याच्यानंतर 3 महिने सतत अभ्यास करून म्हणजे सतत सरांच्या कन्सल्टेशननी लाईक पूर्ण प्रत्येक गोष्ट हे करून मॉक म्हणा, डेली मॉक म्हणा, वीकली मॉक म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून आज वेलोसिटीने आपल्या हातात एक चांगला जॉब IT मध्ये मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता तुम्ही इथपर्यंत आले, जसं API सुरू आहे तुमचं. API म्हणजे आता बस त्याच्यानंतर एकदम कमी दिवस असतात की जे आपल्याला जॉब साठी असतात. नंतर काय लगेच युनिक्स साठी 2 प्रोजेक्ट झाले की झालं आपलं. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून जे 3 महिने आपण एफर्ट्स घेतले त्याचं 100% आता कम्प्लिटली 100% देण्याचा हाच वेळ असतो की जे आपण API कम्प्लीट केलं की समजून जायचं की बस आता आपण आपल्या म्हणजे जो आपलं ध्येय आहे त्याच्या एकदमच जवळ आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही वीकली मॉक, डेली मॉक म्हणाल. डेली मॉक आमच्या ग्रुपमध्ये असं होतं की आमच्या ग्रुपमधनं विदिन द 7 to 10 days 5 जितके पण लोक होते 5 ते 7 जण, ते सगळे 10 दिवसाच्या आत सगळे लागले आणि ते पण सगळे चांगल्या कंपनीमध्ये लागलेले आहे. आणि त्याच्यानंतर आमचे डेली मॉक असे होते की आम्ही 2 वेळ मॉक घ्यायचो. आम्ही दुपारी पण मॉक घ्यायचो, आम्ही संध्याकाळी रात्री 9च्या नंतर वेगळा मॉक घ्यायचो, की जेणेकरून जितका जास्त मॉक तुम्ही कराल डेली मॉक तितकं जास्त तुम्हाला लवकर जॉब मिळतो. जसं सर म्हणतात की तुम्ही 1 दिवस डेली मॉक जर मिस कराल तर तुमचा जॉब तुमच्यापासून 5 दिवस लांब जातो. आणि जर वीकली मॉक जर तुम्ही 1 जरी मिस केला
तर तो आपला जॉब अजून आपल्यापासून 15 दिवस लांब लांब जात राहतो. म्हणजे आपल्याला जसं शिकवण्याच्या बाबतीत अमोल सरांचा हात कोणीच पकडू शकत नाही. सरांसारखं शिकवणं म्हणजे एकदमच असं रेअर की आपण पहिलीपासून तर आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत असा टीचिंग स्टाफ नाही मिळाला आणि मला वाटत पण नाही की असं शिकवणं जसं अमोल सर मॅन्युअलचा गेल्याच्या नंतर मॅन्युअल आपल्याला कोणी क्वेश्चन विचारला ना तर करू शकत. इव्हन मॅन्युअल म्हणा, एपीआय म्हणा, एसक्यूएल म्हणा आणि जावा किंवा ऑटोमेशन बद्दल म्हणा, याबद्दल आपल्या व्हेलॉसिटी मधला जो स्टाफ आहे त्याबद्दल काही विचारच नाहीये. म्हणजे इथपर्यंत आपलं सरांकडनं आपल्याला त्याच्यानंतर आपले एफर्ट्स असतात तर आपले एफर्ट्स अभ्यास, डेली मॉक, वीकली मॉक, बस या 3 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असल्या ना तर विदिन 3 to 5 days मध्ये आपल्या हातात जॉब असतो. आपल्या हातात 2 ते 3 ऑफर लेटर असतात बस. आणि वीकली मॉक मध्ये तर एक वीकली मॉक जरी मिस केला तर खरंच 8 ते 10 दिवस आपला जॉब आपण आपल्या ध्येयापासून आणखीन लांब करत जातो. याप्रमाणे माझी जर्नी होती. आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हटलं तर विदिन म्हणजे डेली आपण दुपारी आमचा 2 तास मॉक चालायचा आणि रात्री 2 तास मॉक चालायचा बस तेवढं. आणि वीकली मॉक चालायचे जे संडे टू संडे, जसं सर सांगतात की सगळे क्वेश्चन नोट करून ठेवा, त्यातलेच विचारतात. वीकली मॉक, डेली मॉक आणि सर जे शिकवतात त्याच्या बाहेरचं जर आपण आपलं अमरीशपुरी डोकं लावलं ना की समजून जायचं की आता आपण काहीच करू शकत नाही. जेवढं सर शिकवतात तेवढंच. ना तुम्ही युट्यूब रेफर करायची गरज आहे, ना तुम्ही स्वतः काही नवीन सर्च करायची गरज आहे, काहीच नाही. इव्हन सर पण शिकवतात. आता आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा कामं करतो ना तेव्हा समोरचे लोक आपल्याला बघून शॉक असतात की आपल्याकडे इतकं नॉलेज आहे. अशा प्रकारे माझी जर्नी होती. यस स्टूडेंट, आपको कुछ डाउट हो तो पायल से पूछ सकते हैं. हॅलो. येस. धन्यवाद मॅडम. हा सचिन. हा, तर असे काही क्वेश्चन्स जे की तुम्हाला असं रिअल टाइम एक्सपिरियन्स दाखवत आहे, असे काही क्वेश्चन्सला कसं टॅकल करायचं की म्हणजे रिअल टाइम विचारलंय त्यांनी नाही का? रिअल टाइम क्वेश्चन्स म्हणजे ते काही खूप नवीन नाही विचारत. जसं सर सांगतात आपल्याला की हा तुम्ही हे केल्याच्या नंतर तुम्हाला हे करायला लागेल, ते केल्याच्या नंतर ते करायला लागेल, बस तेच क्वेश्चन विचारतात. आणि समोरच्याला पण माहिती असते की आपण आपलं नॉर्मल नॉलेज पेक्षा खूप जास्त त्याला सांगत असतो. तर रिअल टाइम मध्ये एकदम रेअर क्वेश्चन विचारतात की तू हे टेस्टिंग, ही जर सिनॅरिओ असेल तर तू कोणती टेस्टिंग परफॉर्म करशील. इव्हन त्याच्यापेक्षा त्या जो आपला इंटरव्ह्यूअर असतो त्याच्यापेक्षाही चांगला आपण त्याला सांगतो, त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगलं. एकदम सिंपल विचारतात. रिअल टाइम मध्ये काही खूप नवीन नाही विचारत. जसे जे क्वेश्चन तुम्ही वीकली मॉक मध्ये फेस करताना ते पण त्याची पण लेवल हाय असते, जे आपल्या इंटरव्ह्यूअरची लेवल असते. ओके, थँक्यू. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन. आता काय होतं की खूप सारा सिलेबस झालेला असतो आणि त्याच्यामधून आहे ना थोडं कुठेतरी मनामध्ये शंका असते की ते अभ्यास झालाय का नाही. पण त्यावेळेस आपण आपला कॉन्फिडन्स हा कसा इंटॅक्ट ठेवायचा? ऍक्च्युली कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी फक्त आपल्याला 2च गोष्टी, एक तर डेली मॉक आणि वीकली मॉक. तर डेली मॉक जर तुम्ही रेग्युलर 2 ते 3 तास जरी केला ना, एकही दिवस मिस न करता, तर तुमच्याच आपोआप 10 दिवस रेग्युलर मॉक केल्यानंतर 11व्या दिवशी आपल्यात इतका कॉन्फिडन्स येतो ना की जसं आपण सर सांगतात की तुम्हाला उद्या रिझ्यूम तुमचा अपलोड करायचा आहे, मग आपल्याला तेव्हा इतका कॉन्फिडन्स येतो की सर सांगतात उद्या समजा किंवा आज करायचा आहे रिझ्यूम अपलोड, तर आपल्यात तेवढा कॉन्फिडन्स राहतो की आपण तेव्हाच तो रिझ्यूम अपलोड करू शकतो. केव्हा पण आपण जेव्हा रेग्युलर डेली मॉक आणि वीकली मॉक केले असतील तर. कॉन्फिडन्स बिल्डअप साठी फक्त आपल्याला मॉकचीच गरज आहे. बाकी तर सगळ्या गोष्टी वेलोसिटी आपल्याला पूर्ण बनवते. सो अमोल सर जसं नॉलेज कम्प्लीट देतात, ऑटोमेशनच्या बाबतीतही तसंच. हॅलो,